साहेबराव थोरात, गाव बोरी, तालुका जिंतूर, जिल्हा परभणी. मोबाईल नंबर 9168689086. तर नमस्कार, मी नितीन गोंगे. आज आपण थोरात साहेबांच्या शेतात आलेलो आहे. तर हे ऊसाचं क्षेत्र आहे. त्या ऊसामध्ये ऊसाची लागवड कधीची आहे सर? ऊसाची लागवड होऊन समजा आज 5.5 महिने झाले पहा. 5.5 महिने ऊसाला लागून झालेले. ऊसाची जात कोणती? 15-0-12. 15-0-12 हे नवीन वाण आहे आपल्या इकडं. 15-0-12 ह्या वाणाची लागवड केलेली. हो. आता हे ऊस आहे जवळपास 10 ते 12 कांड्यावर. हो. 5.5 महिन्याचा ऊस 10 ते 12 कांड्यावर आहे. परंतु आम्हाला ह्या ऊसाचं खत व्यवस्थापन सगळं सांगून द्या, तुम्ही काय काय केलेले ते. खताचं सुरुवातीला मी शेणखत वगैरे टाकला होता त्याला. किती टाकला? माझ्याकडे गांडूळ खत आहे, म्हणजे व्हर्मी कंपोस्ट. ते सुद्धा मी याच्यात वापर केलेला आहे. हो. त्याच्यामध्ये सुपर फॉस्फेट, तुमचं पोटॅश, हे सुद्धा वापर केलेला आहे मी त्याच्यामध्ये. हो. आणि नंतर बादमध्ये सरांचा जेव्हा माझा कॉन्टॅक्ट झाला तर मी महालाभचे आतापर्यंत त्याला 2 डोस दिलेले आहेत. दाणेदार महालाभ किती दिलेला आहे एकरी? तो एकरी मी 2 वेळेस दिला ना अगोदर आपण. याच्या अगोदर हे आपण ड्रीप मधून जे सोडलंय याच्या अगोदर आपण त्याला 2 वेळेस दिलेले. आपण 2 वेळेस महालाभ दिलेला त्याला, म्हणजे ग्रॅन्युल्स मध्ये दिलेले. ते आपण ड्रीप मधून नाही सोडलं, ते आपण सरीमध्ये टाकलं होतं या बाकीच्या खतासोबत. बरोबर. आणि आता कमी जास्त 1 महिना झाला असेल याला. तर मी मार्किंग केली होती या ठिकाणी. पाहू शकता मार्किंग केलेली आहे मी. ते दोऱ्याने लावलं, बांधलेलं आहे, रिबिन बांधलेली आहे. तर याला जवळजवळ याच्यानंतर मी आता काल परवा एक डोस काढला, पण एक डोस त्याला लागू झालेला आहे त्याला. एक डोस. बरोबर. तर त्याच्यामध्ये माझा ऊस जवळजवळ 12 ते 15 कांड्यावर आहे. बरोबर. आणि पेराची जाडी सुद्धा मला वाढल्यासारखी दिसायली, म्हणजे पक्कच आहे. आणि दुसऱ्या गोष्ट, हाईट सुद्धा वाढली त्याची. हाईट वाढली. पेराची संख्या वाढली, तर आपल्याला म्हणजे ऊसाची हाईट सुद्धा वाढली. त्या दोन्ही गोष्टी झालेल्या आहेत. आणि आता दुसरा डोस तर लागू व्हायचा राहिलेला आहे त्याला आणखी. बरोबर. लागू झाले ना, तो का 3-4 दिवसापूर्वीच टाकलाय तो आता. बरोबर. हो. 1 महिन्यापूर्वी सरांना महालाभ दाणेदार या खताचा वापर केला ऊसाला. वापर केल्यानंतर त्यांनी रिझल्ट पाहण्यासाठी अशी मार्किंग करून ठेवली होती ऊसाला, की आपल्या ऊसाला काय बेनिफिट भेटेल. त्याच्यामध्ये बेनिफिट असं भेटलं की ऊसाचे पेरे 5 ते 6 न वाढलेत. त्याच्यानंतर ऊसाची पेऱ्याची जाडी जी आहे ती मोठ्या प्रमाणात वाढलेली. तर महालाभ या खताविषयी ऊस उत्पादन शेतकऱ्याला किंवा हळद उत्पादक शेतकऱ्यांना काय संदेश द्याल तुमचा? माझं असं म्हणणं आहे की हा खत वापरल्याच्या मला तर फायदा झालाच आहे निश्चित. म्हणजे 100% मला फायदा होतो की नाही होतो यासाठी मी तिथे रिबिन बांधून ठेवली, मार्किंग करून ठेवली होती. आणि प्रत्येक शेतकऱ्यांनी हेच करावं. आपल्याला खत टाकल्यानंतर रिझल्ट आले की नाही आले. बरोबर. आणि मला याचा फायदा झालेला आहे. तर शेतकऱ्यांनी हा खत वापरायला काहीच हरकत नाही, माझं असं म्हणणं आहे. कारण मी प्रॅक्टिकलीच पाहिलेलं आहे इथं. आता मला तर याचेच आमच्या 2 डोस झालेत. एकच डोस प्रत्येकात लागू झालाय. एकाचे रिझल्ट यायची राहिली. आणखीन मला त्याच्यामध्ये 2 डोस द्यायचे आणखी. बरोबर. 8व्या महिन्यापर्यंत. तर त्याच्यामुळे निश्चितच शेतकऱ्यांना फायदा होईल. शेतकऱ्यांनी हा वापरावाच, माझा असं आग्रहाची विनंती आहे.